भविष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच। अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ BP बरोबर, जिथं तुम्हाला मिळेल 4.3% पर्यंत जादा मायलेज देणारे डिझेल, तेही मार्केट रेटमध्ये। चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम, कराड रोड, विटा। सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन। या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल, एकदम ॲक्युरेट। रिटेल ज्वेलरी शॉप, बँक, पतसंस्था, गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त, तसेच बेस्ट ॲक्युरेसी, झिरो मेंटेनन्स, वापरण्यास एकदम सोपे आणि साईजही एकदम छोटी। या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते। चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्राइजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा। मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्राइजेस, वेद ज्वेलर्स, पोलीस स्टेशन समोर, विटा, जिल्हा सांगली। संपर्क 88 30 64 17 17। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सांगली लोकसभेची तारीख जवळ येईल तसे वातावरण तापू लागले आहे। खासदार संजय काका पाटील यांना गावागावात मिळणारा जबरदस्त प्रतिसाद पाहून विरोधकांच्यात खळबळ माजली आहे। उद्या दिनांक 1 मे रोजी दुपारी 4 वाजता सांगलीतील चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्सच्या भव्य मैदानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होत आहे। प्रखर हिंदुत्ववादी व आपल्या धडकेबाज कामगिरीने योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचा चेहरा मोहराच बदलून टाकला असून उद्या सांगलीत त्यांचा झंझावात ऐकण्यासाठी गर्दीचा महासागर उसळणार आहे। खासदार संजय काका पाटील यांनी फक्त निवडणूक आल्यावर बाहेर पडणाऱ्या विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली असून पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडीत प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाचे नाव जगभरात केले असून मागच्या सरकारने केला नाही त्यापेक्षा अनेक पटींनी विकास 10 वर्षात केल्याचे त्यांचे समर्थक सांगतात। खासदार संजय काका पाटील यांच्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ, मंत्री सुरेश खाडे, खानापूर तालुक्यात बाबरगट व पाटील गट, आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर, राजेंद्र अण्णा देशमुख, अमरसिंह बापू देशमुख, अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून जतमध्येही भाजप कार्यकर्त्यांबरोबर जतचे काँग्रेसमधील नेते सरदार पाटील यांनीही काकांचाच झेंडा हाती घेतला आहे। सर्वात जास्त लोकसंपर्क असणारे खासदार म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळे उद्या होणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या दमदार सभेने वातावरण आणखी बदलेल असे त्यांचे समर्थक सांगत आहेत। प्रत्येक तालुक्यात संजय काकांनी प्रचार सभांचा धडाका लावला असून वातावरण एकदम चांगले असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे सध्या तरी खासदार संजय काका पाटील यांनीच प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे व प्रत्येकाचे लक्ष उद्या सांगलीत होणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या सभेकडे लागले आहे एवढे मात्र नक्की। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।